तात्या 15 पाहिजे आपल्याला. हा, 2 राव म्हटलं शिल्लकचे पडले तर काय तर हे निळ्या नोटीत करून दे म्हणा बुवा. वो जमता ही नहीं, नीली नोट में नहीं, पीली नोट में नहीं, वो नाटक ही नहीं जमता. 200 रुपए से ही आएंगे. हाँ, 1 रुपया भी कम नहीं होगा. मैंने पहले ही बोला तुमको, ट्रैक्टर चलाने से पहले बोला ना मैंने कि 1 रुपया भी कम नहीं करूंगा. 199 रुपए में भी नहीं दूंगा मैं. 200 रुपए में ही आएंगे तुमको. क्वालिटी है उसकी वाली. खरीदी उसकी 150 रुपए की. क्या करेंगे, 50 रुपए बचते हमारे को. दिन भर धूप में खेलना पड़ता ना हमको. निळ्या नोटीत जर जमत असेल हा तर सारखे सारखे सगळे मिळून 20 घेतो. चल घे आता. आता काही तू बोलू नको जास्त. 20 घेऊ राहिलो. 20 एवढे मोठे राव म्हटलं. 2-3 शिल्लकचे पडले वाया थोडी जाते. हा, 100 रुपयात का आकडे थोडी काही. हा, विचार बरोबर आहे म्हणे तुमचा. ठीक आहे, 100 रुपये देत असाल तर मग कसं सारखे सारखे 30 करून टाक. नाही, 30 करून टाक. कसं आहे, 10 मी ठेवतो, 10 पाटील ठेवते, 10 देवानंद भाऊ ठेवते. अरे तुम्ही काय वावराच्या कामासाठी घेऊ राहिले का तिकडे विकासाठी घेऊ राहिले? अरे येते ना डबल. नाही भेटल्यासारखे कोण करू राहिले तुम्ही? 10, 30 एवढे काय घ्या लागते. जेवढे कामापुरते तेवढे घ्या. नाही भेटल्यासारखे कोण करू राहिले? दरवर्षी येते तो माणूस. काही लावतो का रे बुवा, आम्ही तर ह्याच वर्षी पाहू राहिलो त्याले. अरे तर दुसरे येत नाही काय? दुसरे येतेच ना. अरे एवढे नका घेऊ, जेवढे लागते तेवढेच घ्या. अरे 100 रुपयाच्या भावानं देत असन तर तेवढे घेऊ राहिलो आम्ही. हा, 100 रुपयाच्या भावानं जर देत असन तर 30 घेतो. आणि जर मग 200 रुपये म्हणून राहिले असन तर आम्ही घेतच नाही. ठीक है भैया, मत लो, कोई जोर जबरदस्ती नहीं है. ठीक है, लो टोपली वाला है या लो प्लास्टिक की एकदम मजबूत वाली टोपली. लो प्लास्टिक की एकदम मजबूत वाली टोपली. आम्हाला माहीतच होतं तुमचा टाइमपास नव्हता होऊ राहिला. वावरात काही कामधंदे असं नाही म्हणून त्या बिचाऱ्या गरीब माणसाला तुम्ही टाइमपास म्हणून ठेवलं होतं इथं. मार टाइमपास केला त्या माणसाचा. नामदेव रावले नाचून पाहू द्या, ट्रॅक्टर आणू दे, ट्रॅक्टर नेऊ दे, समोरच्या चक्क्यावर नेऊ दे, मागच्या चक्क्यावर नेऊ दे. हा, आणि घेतली नाही एक टोपली. 200 रुपयाला काय लय मागू राहिली होती काय? तिकडे जर गेले तुम्ही शायरानं तर 300 रुपयाची टोपली आणता, 250 रुपयाची टोपली आणता ना. हा, गॅरंटी नाही, वॉरंटी नाही. त्याच्यात किती मजबूत, किती हे दिल्या म्हटलं ते ना, कठीण परीक्षा. त्या टोपलीनं किती परीक्षा दिल्या, सगळ्या याच्यात पास झाली म्हटलं. तुमचं काम होतं टोपली घेणं. अरे आम्ही तर मागितले आता 100 रुपयाले, नाही दिलं तर काय करावं ते ना. अरे का 100 रुपयाची टोपली भेटू राहिली का तुम्हाला एवढी मजबूत? ते बी बाहुबली कंपनीची, दुबईचा माल होय म्हणते ना. हा, दुबईचा माल एवढा सस्ता भेटेल का तुम्हाला? ओरिजिनल असते दुबईचा माल. मग काय त्यांना 200 रुपये म्हटले तर काय 200 रुपये देणार आहे काय? हा, तो तर म्हणे 199 मध्ये बी नाही येत. म्हणजे काय त्याच्या मनानं चालणार आहे का? असं थोडी असते. काही कमी जास्त करावंच लागत असते. तात्या गाडी आणा बरं. वावरात जा लागते, लय उशीर उराला इथं. जाऊ द्या, दुसरा पाऊ टोपलीवाला एखादा. हा, वावरातही जा लागते चक्कर माराले. अरे 200 रुपयात पुरत होत्या ना. 200 रुपयात पुरत होती तर काय तर. हा, मजबूत होती चांगली. ट्रॅक्टर चालवला, नामदेव रावले चालवला त्याच्यावर. आधी किती मजबूत पाहिजे. मग आपल्याला आता बनवून घ्या लागेल बा. लोह्याचा पत्रा आणा लागेल, लोखंडाचा, आणि त्यानं बनवून घ्या लागेल आता. जाऊ दे, उद्या गिद्या जर दिसला गावात तर घेऊन घ्या लागेल 200 रुपयाची. नाही का हो पाटील? बसा हो सतूर सेना, बसा लवकर गाडीवर. उशीर नाही उराला का आता वावरात जाण्यासाठी. पाहिजो मोहन, जर अधिक कोणी आला टोपलेवाला तर फोन करून देजो मग. हा, तेच काम आहे ना मला इथं बसल्या बसल्या. हा, अरे 200 रुपयात टोपले भेटू राहिले, ते घेतले नाही तुम्ही. आणि 100 रुपयाला त्याला 30 मागू राहिले ते टोपले. नाही 30 टोपले का दुकान लावून राहिले होते का 30 टोपल्याचं? अरे लावजो रे फोन. चल येतो, वावरात चाललो. 200 रुपयाच्या हिशोबाने काय माग नव्हते ते. चांगले क्वालिटी बाज होते ना, ओरिजिनल प्लास्टिक होतं ते. हा, पण त्याचं चुकलं ना. 200 म्हटलं 200 घेऊन बसला. त्यानं पहिलेच 10-20 जास्त सांगायला पाहिजे होतं. हा, मग कसे बरोबर 200 देत होते. उरले असते म्हटलं आपल्याला 200 रुपयात टोपल्या घ्यायला, नाही काय? जाऊ दे ना, येते ना. लय टोपलेवाली येते, चालूच राहते. त्या टोपल्या काय एवढ्या अर्जंट आहे का आपल्याला? आहे ना सध्याच्या जुन्यावाल्या, भागते ना काम. चला म्हटलं जरा वावरात चक्कर मारावं, लय उशीर उराला आता. जेवला येणे माणूस, नाश्ताच करून आला. अरे मीच कुठं जेवलो, मी नाश्ताच करून आलो. अरे कायले टेन्शन घेता, आपला 5 जणांचा डब्बा राहते. अरे आपल्या डब्यात 5 जण जेवते एवढा डब्बा राहते म्हटलं आपल्याला. टेन्शन घेऊ नका, आपण सोबतच जेवू मस्त 1 नंबर झाडाखाली. अरे नाही, घरी स्वयंपाक करायला लावला, घरीच जेवण करीन. अरे नाही, हाव नाही, जमत नाही. 5 जणांचा डब्बा आहे तो, अधिक बी 2 जण पसते त्याच्यातनी. तुम्हाला माहिती आपला खुराक कसा आहे तर. काही टेन्शन घेऊ नका, आपल्या याच्या जेवण करू. बरं ठीक आहे. वसंतराव, हो वसंतराव, काय करू राहिले? काही ना काही करतच राहते बघ. का झोपले काय माहित FM ऐकून. वसंतराव, हो वसंतराव, हो वसंतराव. अरे तात्या होय काय? अरे गावापाशी आहे मी. अरे काय होय हे? अरे आता काय पाणी येऊ राहिलं काय? छत्री लावली तुम्ही डोक्याले? अरे तसं नाही आहे तात्या ते छत्री काय पाणी आलं म्हणून लावली काय? अरे ऊन नाही पडले पाहिजे म्हणून लावली. कसं आहे, चेहऱ्याला लावली आहे मी सनस्क्रीन. चेहरा काळा पडू राहिला ना सोकारी करू. त्याच्यानं मग सावलीसाठी घेतली बुवा छत्री. सावली पडते आपली, आणि आपला चेहरा काय नाही पडत. बरं आहे बा, चांगला आहे. चालू द्या, असंच चालू द्या काम. असंच चालू आहे काम असंच चालू राहते. तुम्ही कामाचं टेन्शन नका घेऊ. अरे गहू सोंगाले आला ना,
का राहू देता कायले बरसातपर्यंत? त्याच्यासाठी आलो मी. आता इकडून इकडे जातो आणि डायरेक्ट मजुरा पाहतो. हा आणि बस उद्यापासून सोंगणं चालू. काय भाव चालू आहे म्हणते? दलालाला विचारलं नाही काय? दलालाले काय विचार लागते? आपल्याला मोबाईलवरच माहित पडते ना काय चालू आहे काय नाही. चांगल्यात चांगला गहू, चांगल्यात चांगला 35, बस याच्यावर नाही आहे. मग तुम्ही इकाले काढू राहिले का ठेवून देता? मग भाव आल्यावर इकसान. पहिले गहू तर काढू द्या. गहूच नाही काढला नदी आपला विचार इकाच आहे चालू आहे. तर पहिले मजुरा पाहतो आणि सोंगून टाकतो. आणि या घेऊन काय करू राहिले होते तुम्ही? आता तुम्ही सोंगून राहिले होते काय गहू? नाही तर मग काय करावं आता? मी म्हटलं तात्याच्या भरोश्यावर काही बसायला पुरत नाही. हा कधी कधी चालू करून द्या, जेवढा होईन तेवढा होईन. अरे काही एवढी मेहनत करू नका तुम्ही. उद्या डायरेक्ट मजुरा लावतो. चला या इकडे या जरासे. आला रे आला. गहू आला रे बा, सोंग आली. आता उद्यापासून गहू सोंगणं चालू करून द्या लाग. वसंतराव गाईले धुई जा बरं. हा बासुंती करायला म्हटलं दूध न्या जरासं. बरं ठीक आहे ना, धुवून टाकतो ना. कधी चालले तुम्ही आता वावरातून? तरी एखाद्या घंट्यानं निघून जातो. कसं आहे मजुरा पाहिना आहे ना. गहू सोंगाले. तुम्ही जेवले का जेवायचे आहे? जेवाचाच आहे, डब्बा ज्याचा आहे. तात्या, अरे काय चालू वसंतराव हा? डोक्यावर छत्री आणि हातात इया. काय करून काय राहिले तुम्ही? उचापतीचे धंदे? अरे उचापतीचे धंदे नाही, चेहरा काळा पडू राहिला ना उन्हानं. सोकारी करू करू तर ते सनस्क्रीन लावली चेहऱ्याले. त्याच्यानं ती छत्री घेतली, त्यानं सावली पडते. आणि आपलं गती गती म्हटलं गहू सोंगणं चालू करून द्या. हा तात्या तर काही येत नाही वावरात, येऊन नाही पाहत. मार तिकडे तिकडेच घुमू राहिले. म्हटलं आपणच चालू करून द्या. अरे चला ना जेवण करायले. अरे इथं जेवण करू ना. इथंच मस्त थंड थंड लागू राहिलं. आणि पाण्याचं मडकं भरून घेऊन ये तुम्ही. बरं इथं मस्त थंड लागू राहिलं. इथंच बा जेवण करू. ते छत्री आणि या ठेवून द्या. जेवण करायला बसा आमच्यासोबत. अरे नाही ना, त्याच्या पुरती डब्बा आणला असन, त्याच्यात मले बसवता काय? अरे वसंतराव तुम्ही लोण नका घेऊ डब्याचं. डब्बा लय मोठा आणला मी, 5 जणांचा डब्बा आणतो. बरं आता तुम्ही एवढा आग्रह करूनच राहिले तर जेवाच लागन बा. तात्या, गहू आला म्हटलं मला सोंग आले. उद्या मी मजूर पाहतो आता गव्हासाठी. गहू तर राजेव माया याला सोंगाले. मले मजुरा पा लागते. अरे गहू तर माया याला सोंगाले, मले मजूर पा लागते. ती आता म्हणजे तिघाचा एकाच टायमाला आला काय? आणि अर्जंट आहे काय उद्यापासून सोंगा लागते म्हणून? अरे हे वसंतराव तर भिडले होते. चालू होतं त्याचं वाला. इया घेतला आणि ते छत्री डोक्यावर आणि चालू होतं गती गती. अरे एकट्या माणसाच्यानं 5 एकरातला गहू कधी करत होते तुम्ही? हा अरे मी तर 10 एकरात लावून राहिलो होतो गहू देऊ राहिलो होतो लावू. पण ते वसंतराव म्हणे 5 एकरात तूर लावा म्हणे, 5 एकरात गहू लावा म्हणे. एकाच याच्यात नका लावू म्हणे. बरोबर तर आहे. 2 पैकी भाव ज्याला जास्त भेटला त्याच्यात काही ना काही होऊन जाते कमाई. अरे एवढं मोठं मडकं कायले आणलं भरून? एवढं मोठं पाणी पिते का 4 जण? अरे तुम्ही पेसान नंतर तर मले राह लागते, नाही तर सोकारी करत तर थंड पाणी राहते जरा मळक्यात, म्हणून घेऊन आलो. घ्या देवानंद भाऊ. उद्घाटन करा डब्याचं तुमच्या हातानं. हा घ्या उघडा. काय तात्या उद्घाटन करा आणि हे करा करू राहिले. उघडा ना डब्बा. देवानंद भाऊ भला सुपर भाजीचा वाशी राहिला. भली जोरदार भाजी आणली तुम्ही तर. तात्या, मजुराचं कसं हो आता? हा एकाच दिवशी तिघाले थोडी मजूर भेटायचे राहिले गावातले. पहिले जेवण करून घ्या, मग पाहूया मजुरायचं काय आहे ते. अरे काही कामं धंदे करसान का बस? हा अरे लग्नाचे वय झाले तुमचे, काही कामं धंदे नाही आहे, काही नाही आहे. आले तर करता कामं, नाही तर झालं मग. बरोबर तर आहे रे मोहनचं. काही कामधंदे नाही करत, काही नाही. काय लग्नाचे वय झाले तुमचे? तुमच्या दोघालेच नाही तिघाले म्हणून राहिलो मी. म्हण्या तुले म्हणून राहिलो. हा ते घेतलं जॅकेट घालून वकिलातून झालं काय? हा अबे स्वतःच्या घरच्या केस हारू आला का तू जमिनीच्या नातेवाईकातल्या? आणि मोठा वकील वकील करू आला. तुला अधिक शिक्षणाची जरूरत आहे. तू अधिक शिक्षण कर पहिले त्याच्यात, आणि नंतर मग कोर्टात जातो केसा लढाले. मारले का नातेवाईकातल्याच केसा हारू आला तू? हा नातेवाईक शिव्या देऊ राहिले तुले. तू इथं बेरोजगारच आहे रे. हा तू कोणता कामाले आहे? एकसारखा कामाले आहे काय? लग्न करायला लागते का तिघाचं बी? लग्नाला निघाले तुम्ही. तुमच्या मागून आलो बी, लग्नही केलं मी. हा आता 2-3 महिने उराले मला लग्नाले, आणि तुम्ही बसलेले का तिथं? अरे एखादं असं काम पहा जे रोजचं काम भेटन ते. अरे रोजचं काम भेटलं तोच करा ना, आम्ही तर करायला तयारच आहे. पण वावरातले काम रोजचे राहते काय? करणेवाले सगळंच भेटते, रोजचे कामही भेटते. तुम्ही काय सांगू राहिले मला इथं? का रे म्हणे तू आम्हाला म्हणून राहिला? आणि नामदेवराव तर कोणत्या कामाला नाही जात. मग त्याचं सोडून दे. त्याला पेन्शन चालू आहे, तरी ते आले छोटे मोठे कामं तरी करते म्हटलं. मग नातू पंताचे आहे ते, त्याचं काय करू राहिला तू? ते करण नाही करण तर तू ये पाहिना रे. तू जवान आहे ना, ते तर म्हातारे झाले आता. तुमच्यापेक्षा तर ते 2 जण पुरले सोन्यांचे. त्या काही ना काही तर काय पांडे धंदे चालू आहे त्याचे. हा याले त्याला डुबवणं, त्याच्यातून कमिशन खाणं, छोटे मोठे व्याजाचे धंदे, म्हणजे काही ना काही तर करूनच राहिले ना ते. मग तूच सांग ना कोणतं काम करू तर आम्ही 3 जण. सांग तू सांग. तू म्हणशील ते करतो. तुमचं मन बी तर नाही लागत रे कोणत्या कामात. तुम्हाला पाहिजे 3-4 घंट्याचं काम, 400-500 रुपये रोज. कोण देणार आहे तुम्हाला 3-4 घंट्याचा 400-500 रुपये रोज? कसं आहे 3-4 घंट्याच्या कामात तुम्हाला 400-500 रुपये रोज कोणीच नाही देत. अरे मोहन दा काही लवराला का आपलीस? कोण म्हणते भेटत नाही 3-4 घंट्याचे 400-500 रुपये? हा फक्त कामाची शरम नाही करा. आपल्यापाशी 101 काम आहे.
सांग ना मग, एक दोन कामं सांग ना, यायले 101 काम आहे तर. ते करण नाही ना पण मोहनदा, त्याला शर्मा येते ना, ते करण नाही. करसान ना रे, सांगा. अरे वा वा, करण नाही तर काय तर. करतो तू सांग फक्त कोणतं काम करायचं आहे. 3-4 घंट्याचे भेटवायला 400-500 रुपये, कोणतंही काम करतो. 2 मिनिटं थांब बरं सोने, फोन आला कोणाचा होता. बोला ना पुष्पाजी, काय म्हणता? कुठं आहे रे तुम्ही? मोहन दादाच्या पांटेल्यावर आहे. या बरं जराच्या घरी या बरं. बरं येतो, 5 मिनिटात येतो. घे सांग आता, झालं बोलून झालं. एक काम करा तुम्ही 3 जण, मोठे मोठे पोते घ्या. आणि आपल्या गावाच्या बाहेर सगळं इकडे घुमाचं. नाल्या इकडे तिकडे, जिकडे तुम्हाला लवा लोकांना प्लास्टिक दिसं, डायरेक्ट पोत्यात भरायचं आणि सारखं भंगारच्या दुकानावर जाऊन इकून टाकायचं. 3-4 घंट्यात 400-500 रुपये रोज कुठंच गेला नाही तुमचा. तू काय आम्हाला का भंगार वेचायला लावून राहिला काय? हा, एवढा खाली पिली समजला का तू आम्हाला? पहा, तुम्हाला 4-5 घंट्यात हेच काम भेटल आणि त्याच्यातच तुम्ही चांगले पैसे कमावसाल. आणि त्याच्यात बी माहिती आहे का काय आहे, प्लास्टिकचं अलग पैसे भेटते, लोहा लोकांचे अलग भेटते, आणि काही सापडलं त्याचे अलग, आणि हड्ड्या वेचसान तर हड्ड्याचे वेगळे पैसे. यायले याच्यानंतर काही विचारायचं नाही, आरामखोर पोट्या ये. अबे सायकल आण रे माली, सायकल कुठे घेऊन चालला तू? अरे कुठे गेलं काही माहिती आहे का तुम्हाला हे दोघं जण? हा, अबे लेका मला कामाला जावं लागते, आज थोडासा उशीर झाला मला कामाला, तर सायकल घेऊन पाहायला पोट्ट माझ्या घरचं. अरे तुम्ही उशीर केला, आता 2 मिनिटं अगोदर आले असते सापडले असते. इकडेच पळाले ते, आता इकडेच जा तुम्ही. आपलं कसं आहे पाटील, जरा जेवलो का आपल्याला पाहिजे आराम करायला थोडासा. करा ना आराम वसंतरा, करा ना थोडासा, रेटा घ्या ना म्हटलं. अरे तुम्ही याच्या अगोदर आरामच करू राहिलो होतो, मग एखादा घंटा बसलो गहू सोंगत. आता काय आरामच करत बसू काय? तेवढं फक्त वसंतराव आठवणी ना. हा, दूध दोईन ठेवा, आता जाता जाता घरी घेऊन जातो. काही हरकत नाही, दोन ठेवतो मी. कायचा विचार कायचा करू राहिले तुम्ही दोघे जण? 3 जणाचा गहू सोंगायला आला, आता 3 जणाले मजूर भेटन कुठं, याचा विचार पडला ना. अरे एवढा काय विचार करायला लागते त्याच्यात? हा, पहिले माया करून टाकू, दुसरा तुमचा आणि तिसरा देवानंद भाऊचा. हा, म्हणजे एकच मजूर 3 याच्यात होऊन जाते. आता तसंच करा लागेल मग, आता त्याच्याशिवाय पर्याय थोडी आहे. एवढे मोठे थोडी मजूर भेटायचे राहिले. हा बोला, कायची होय आता? कायच्यासाठी फोन केला? रात्री म्हटलं बासवंती करतो जेवाले, दूध घेऊन येऊ राहिलो मी गाईचं. आणि गाडीचं काय झालं म्हटलं? गाडी घ्यायची का तुम्हाला विकत? काही करा, माझ्या बहिणीच्या इथं झाले त्रास होते. तुम्ही कार घ्या म्हणजे घ्या. अरे ते का 50-60 हजार रुपयाची होते काय कार? हा, 50-60 हजाराची होते का म्हटलं? 9-10 लाखाची गाडी होते, सस्त्या पैशाची होते काय? हे मला काही सांगू नका, नाही तर बासुंदी मी काही करत नाही घरी. मी दूध आणू राहिलो आणि अशी कशी बासुंदी होत नाही घरी, ते पाहतो मी आता. कहून हो तात्या, काय झालं? कायचा राग आला तुम्हाला एवढा? कहून होता ते काय झालं असं? अरे काय भूत चढला काय माहित मा बायकोच्या डोक्यावर. ते म्हणते कारच घ्या म्हणते तुम्ही. मा बहिणीच्या इथं याजाला त्रास होते म्हणते. तिच्या बहिणीचं गाव एवढं अंदर आहे का तिकडे ऑटो नाही जात ना काही नाही जात. तिकडे म्हणते तुम्ही जासाठी कारच घ्या म्हणते. सांगा आता काय सस्त्या पैशाची होते का कार? अरे तर आपली गाडी घेऊन जा ना. हा, आपली गाडी कायच्यासाठी आहे, घेऊन जा. मला थोडी काम आहे सध्या, काय आहे तर डिझेल टाकून देतात त्याच्यात. तुमचं सगळं बरोबर आहे, पण तुम्ही किती दिवस देसान गाडी? एखादी स्वतःची गाडी नाही पाहिजे का म्हणे? अशी म्हणून राहिली ना माझी बायको. सरपंच बनले म्हणे तुम्ही, काय करू राहिले म्हणे? एखादी गाडी नसते पाहिजे का म्हणे कारगीर घरी? बायकोचंही बरोबर आहे ना, मग तुमच्या बायकोचंही बरोबर आहे तात्या. अरे तर सस्त्या पैशाची होते का गाडी? एखादा म्हणा एवढे पैसे कुठून आणा? काही मापासून घेऊन घ्या पैसे, आणि काही मापासून घेऊन घ्या, असे इकडून तिकडून जमा करून घेऊन घ्या गाडी. अरे पैशाचा काय विषय आहे का पाटील? पैसे तर लागेल तेवढे आपल्यापाशी, पण एवढे रुपये गुतो ना त्या गाडीसाठी घेणं नाही देणं नाही. हा, असं कोणतं काम पडते का फक्त तिच्या बहिणीच्या इथं जासाठी मला कार घ्यायला पुरण काय? हा, त्याच्यापेक्षा तिलेच म्हटलं मी का त्या बहिणीले जरा म्हटलं घर जे आहे गावाजवळ करायला. हा, हे बरोबर बोलले तुम्ही, पण तशी तुम्हाला एखादी गाडी पाहिजेच तात्या. तुम्ही सरपंच साहेब आहे, कसा थोडासा दबदबा पडला पाहिजे ना, दरारा नाही पडला पाहिजे का सरपंच आहे म्हणून. हा, त्या गाडीनं घुमत राहता तुम्ही बुलेटनं, तर तळ कसं इम्प्रेशन पडते. तेच आहे, बरोबर आहे. तुम्ही जा बरं वसंतरा, जा दूध दोया. आता मी 10-15 मिनिटात घरी जातो. पहिले सगळे जण घरी चाललो आम्ही, तुम्ही दूध दोयनं चालू करून द्या. बासुंदीसाठी दूध द्या. बरं बरं, दोयतो मी. हे 20 रुपये घ्या तुम्ही, आणि बरोबर पाटील आप्पापाशी तो डब्बा नेऊन द्या. लवकर नेऊन द्या तुम्ही आता, जा. अरे सायकल कोण सोमराने चालली रे? हा, सायकल कशी सोमरा जाणते? पकडली मी मागून. लवकर आण, लवकर सायकल आण माली, मला कामाला जावं लागते. माझ्या डोकं खराब करू सोनिया. हा, तुला सांगितलं सायकल हात नाही लावायचं म्हणून. जरासं जेवायला बसलो मी, तर इकडे सायकल गायब करून टाकली. दे लवकर, लवकर दे, लवकर उतर, लवकर उतर म्हटलं तुला. घ्या घ्या बाबा तुमची सायकल घ्या. बाबा गाडी तर होयच नाही, सायकलच होय. त्याच्यानंतर का सायकल हात लावला मला न विचारता, चांगला मार खाशील. 2 मिनिटं काम होतं बाबा, फक्त 2 मिनिटं म्हटलं. फक्त हे बा पाटील आप्पाले डब्बा नेऊन देतो आणि वापस चालला येतो. बस 2 मिनिटं फक्त. ते काय करायचं आहे तू करत बस. मला तिकडे कामाला टाइम उडाला, त्याच्यानं मला 10 मिनिटं उशीर झाला. हा, एवढं लक्षात ठेव. याच्यानंतर मला सायकलला हात नाही लावायचा.
जातो म्हणा आम्ही पैदल पैदल, काही टेन्शन नको घेऊ तू आजी, जातो पैदल पैदल जातो. अरे तुम्ही पैदल पैदल जाताय तर झाले किती वेळ लागेल? एक काम करा, तुम्ही या गाडीने चालले जा. थारची चाबी मग, थारची चाबी दे मग आजी. कारची नाही रे, या स्कूटीची घेऊन जाय. दे स्कूटीची दे. काय जा, आरामानं चालू जा गाडी. अरे झालंच नाही का वसंतराव दूध दोय ना? लाव बरं पाटील आप्पाले फोन. हॅलो, जेवाचा डब्बा आणला म्हटलं तुमच्यासाठी. अरे कायले जाणला रे बा डब्बा, मी तर जेवलो आता देवानंद भाऊच्या डब्यात. आता एक काम करा, तात्याच्या वाडीत या तुम्ही, तिथंच बसलो आहे मी बाजीवर. या इथं आणून द्या आता डब्बा. कोण होय? अरे त्या चेत्यानं डब्बा आणला जेवाचा आता. अरे काय ह्याच पोट्ट्याच्या हाती द्यायचा होता काय? दुसरे पोट्टेच नव्हते भेटले काय? काय बाबा, हा हे घ्या तुमचा डब्बा आणि 20 रुपये सांगितले. 20 रुपये? 20 रुपये कायचे आता? अरे हा डब्बा नाही आणून दिला काय? त्याचे पैसे नाही लागत काय? हा एवढे कामं धंदे टाकून आलो ना आम्ही. बरं मला पहिले फोन लावून विचारू द्या हां का पैसे दिले का नाही दिले म्हणून. तसे फुकटात तर तुम्ही काम करायचे राहिले नाही. नाही राहू द्या पण नका लावू. मजाक केली दिले पैसे आजीनं 20 रुपये दिले. बापरे, डब्बे आणायचे पैसे घेता का रे तुम्ही? अरे काही कामं गिमं करसान वावरात का? वावरात झोपायला देता, घरी झोपता इकडे झोपता, काही समजून नाही राहिलं. काय आहे तर वावरात चाललो, काय आहे तर वावरात चाललो, म्हणजे इथं येऊन फक्त बाजीवर झोपता. हा काही कामं धंदे नाही करा. कोणते कामं करा वावरात येऊन? आता सोकारी ठेवला ना, सोकारी कायच्यासाठी ठेवला पण ना? अर्जंट काम आहे म्हणता इथं येऊन झोपता. अरे काय कामं धंदे करू लागा थोडंसं सोकारीले, का सोकारीचा जीव घ्याव काय? म्हणूनच याच्या पहिले सोकारी इथं टिकले नाही. याचा जीव घ्यायचे कामं करे नाही. जास्त भादर नका करू. जेवढं तोंड आहे ना तेवढंच बोलत जा, समजले का? घ्याव तात्या, एकदम घटघट दूध दिलं आणून. करा मस्त आता बासुंती घरी. अरे राम राम वसंतराव. अरे राम 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 राम. कसे काय बुवा, काय तुमचे भेटगुटच नाही आहे? भेटगुट म्हणजे आता तुमचं काम एवढं इमानदारनं चालू आहे का? मालक इथे येऊन झोपा काढू राहिले, सांगू राहिले गावात का काम करायला चाललो म्हणून वावरात, आणि पाहतो तर इकडे झोपा काढू राहिले. काय त्या तोंडाच्या चुपचाप राहिनं. हा आला तेव्हापासून भादर करू राहिला. देऊ का त्या जांभाळीत आता? या बासुंतीसाठी मस्त दूध आणलं घट्ट काढून, मस्त बासुंती बनवा आता घरी. हा आणि चालू द्या आता. अरे वसंतराव हा डब्बा ठेवून द्या आणि भूक लागल्यावर जेवून घे जा. आता डब्बा आला मा घरचा, आता मी काही जेवत नाही. बरं ठेवून द्या तिथं, मग घेऊन घेईन मी. चला जातो आम्ही घरी. या बाबा तुम्ही आराम करून. चला ना घरी. आपण बी काय करता येतं आता, सही संध्याकाळ होते ना. शांते, ओ शांते, चले बाहेर आहे बरं घराच्या. हे दुधाची कॅन घे, तिकडे मजूर पाले जा लागते गहूवाला सोंगाले. घरात येऊन ठेवून द्या, मी येत नाही घ्याले, कामात आहे. इथं ठेवून राहिलो कॅन, घेऊन जाशील तर घेऊन जाजो. मी चाललो तिकडे मजूर पाले गव्हासाठी. अक्कल नसल्यासारखे कोण करू राहिले? हा दिल्ली म्हटलं रातची तिथं कॅन ठेवून दुधाची आणि चालले गेले. तुम्ही घरी या फक्त, सांगतो तुम्हाला कशी बासुंती असते तर. बासुंती पाहिजे, मटण पाहिजे जेवाले. हा आणि एक म्हणून राहिली तवाची गाडी घ्या म्हणून, कुठे या झाले तर घेणं नाही होऊ राहिली. कुठं कामाला चालले का रे तुम्ही? नाही कुठंच नाही. आहे काय एखादं काम सांग ना असं तर. मला सांगावं तात्या, हा मी येतो ना कामाले. तू काय पांटेला सोडून काय गहू सोंगायला येशील काय? वा काय आहे त्याच्यात? मी जर मजुरी जर चांगली देऊ राहिले असेल तर याले काय आहे? मजुरी म्हणजे 300 रुपये रोज देईन. हा 300 रुपये रोज चालूच आहे. येतो खरी, पण सकाळी येईन उन्हीच्यानं 7 वाजतापासून 1 वाजेपर्यंत. सकाळचंच नाही तर काय, बसता काय उन्हीतनी टोले घेत तिथं? सकाळचंच म्हणून राहिलो. तर ठीक आहे, मग किती जण येता तुम्ही? आम्ही येऊ का हो तात्या? आम्हीच काय करू मग घरी? आम्हाला गमन नाही ना. वा चला ना, काय हरकत आहे का? एक नंबर काम होऊन जाते, थोडीशी ढेरी कमी होऊन जाते तुमचीवाली. हा तसा आहे काय, अंगातला घाम काही चालला नाही, मास वाढून आला ना आपल्या अंगावरचा, व्यायाम पाहायला काहीच नाही आपल्या शरीराले. बस इथं थांबो. पानगीन खातं का काही? पान खातो खरी, पण मला फायर पान पाहिजे. फायर पान आहे का इथं? अरे मोहनदा, फायर पान आहे का रे त्यापाशी? नाही रे बा, हे कोणता फायर पान आणलं? त्या फायर पान नाहीये, जे आहे ते आहे. नाही मग नाही खात मी. चल जाऊ दे मला. काय मोहनदा, फायर पान नाही ठेवत तू? फायर पानची लय डिमांड आहे, ठेवत जाय तू. यायच्या मतांनो काय करू तू दोघाच्या? काही सांगते काही फायर पान नसते ते, काही लवराला काय नवीनच आणलं त्या फायर पान. अरे नाही ना हो तात्या, खरंच गेले म्हटलं. सकाळपासून 10 गिराईक वापस गेले. फायर पान आहे काय, फायर पान आहे काय? काय होते काय म्हटलं फायर पान? कसं असते रे बा? अरे तात्या, तुम्ही एकदा खाऊन पाहिजे फायर पान. तुम्ही फायर पानच मागसा, असं लागते ते जोरदार खाले. असेच थोडी लोक मॅट आहे. नाही खरी गोष्ट आहे तात्या द्यायची. फायर पानचे गिराईक माहे 10 जण वापस गेले, पण दुसरं पान खाल्लं नाही ना. नेमकं राहते कसं म्हटलं ते फायर पान? पानासारखं पानच बनवायचं, त्याच्यावर कापूर जायचा, झाला तो फायर पान. पानावर कापूर जायचा म्हणतं, त्याचं तोंड नाही जाईन का ते? खातांनी पान काही लवराला कुकडले. हे असं आहे, तुले खरं खरं सांगा तर तू ऐकून नाही राहिला. अरे बा, पानावर कापूर जायते, झालं ते फायर पान, आणि ते खाते लोक. आता तोंडात गेल्यावर इज्जत नाही का तो कापूर? अरे यायच्या मनानं काही तू ऐकू नको. हा तू मोबाईलवर पाहिजे कसं बनवते फायर पान, नाही तर आणशील झोडपे खाची देशील पानावर कापूर जाईन एखाद्याले.
नाही पहिले मला मोबाईलवर पाहा लागन, त्याच्या बादच ते काय आहे फायर पान का काय होय ते चालू करा लागन. तुमच्या मनाने ऐकलं तर बस पानावर कापूर जाया आणि द्या. अरे तर बस सांगा ना रे मग पक्क पक्क काय आहे ते. तुम्ही तर सांगूनच नाही राहिले, विषयच बदलून टाकला. अरे सांगायचं काय त्याच्यात, सांगितलं ना तुम्हाला 7 वाजतापासून 1 वाजेपर्यंत. कसं उन्हीचा पारा काय म्हणून ऊन लय तपूर राहील ना त्याच्यानं. 300 रुपये रोज देईन. 300 रुपयाच्या 1 रुपया बी जास्त नाही देईन. पहिले सांगू राहिलो तुम्हाला, अर्धा घंटा जेवायला सुट्टी, 1 घंट्याची भेटन नाही. हा पहिले सांगू राहिलो. अधिक कोणी येत असेल तर त्याला घेऊन ये जा. बाय सांगायला जा लागते आम्हाला अधिक. आणि हे पाहून घ्या, महावावरातनी करा लागेल तुम्हाला गव्हाची सोंगणी, त्याच्यानंतर पाटीलच्या आणि त्याच्यानंतर देवानंद भाऊच्या. म्हणजे तुमचं महिनाभराचं काम कुठं गेलं नाही, महिनाभरात चांगले पैसे कमावून घ्या. अरे 300 रुपये रोजापेक्षा उदाळ्यात काम घेऊन घ्या. मस्त 400-400, 450 रुपये रोज पडते तुम्हाला. फक्त अंगभर काम करा लागेल, नाही का होता ते. तुम्हाला जसं पटते तसं करा, पण माया गहू लवकर सोंगणं झाला पाहिजे. हा पहिले सांगू राहिलो तुम्हाला, सांगा पटत असं तर हाव म्हणा, नाही तर राहिलं मग, नाही तर मग मी दुसऱ्या इकडे जातो मजूर पाहिले. कसं करतं मग? उदाळ्यात घेऊन घेतं का सगळं सगळं? चांगली मजुरी पडते ना. तसं कसं आहे, उदाळ्यात घेतलं तर चांगले रप काम करते लोक, आणि रोजंदारीनं घेतलं तर मग ते ऐदीपणानं करते. कसं करतं? रोजंदारीनं घेशील तर रोजंदारीच पडन, आणि उदाळं घेशील तर चांगली मजुरी पडन आपल्याला. उदाळ्यात घेऊन घेतो ना मग आम्ही. बरं ठीक आहे मग, उदळ्यात तर उदळ्यात बाया सांगायला जातो आम्ही. उद्या सकाळी सगळे जण तयार राहायचा. हे बरं दिमाग दिलं रे तुम्ही दोघांना. दिमाग याच्याच्यानं दिलं तुम्हाला का आम्ही दोघं बी येणार आहे तुमच्यासोबत कामाले. या खरी कामाले, पण इमानदारीनं काम करा लागेल तुमच्या दोघाले, एवढं लक्षात ठेवा. अरे काय म्हणते पंचायत, पंचायत तर भल्ली बसली. कायची बाबा पंचायत, पंचायत करणारी बाईच तर नाही आली तुमच्या घरची, कुठे गेली काय माहित. ते घोटू राहिली आज बासवंती, हे काही आजच्या दिवस येत नाही. तुम्ही जास्त वेळ काही पंचायत करू नका. बासुंदी आहे का मग आज या लागते का जेवाले. अरे काही हरकत आहे का, तुमचंच घर होय, हे काही विचाराचा प्रश्न होय काय. चला ना, चला 4 जणी चला जेवाले. अरे कामाचं बोला आणि आम्हाला घरी सोडून द्या ना, कामाचं बोल ना. कसे काय आले म्हटलं सरपंच साहेब इकडे. अरे माणसं पाहिजे होते ना आपल्याला, आणि बाया पाहिजे होत्या गहू सोंगासाठी. बरं झाले लवकर आले तुम्ही. ते दिगंबर भाऊचं पुरं वावर सोंगून झालं, तर आम्ही आता उद्यापासून खालीच आहे. तर ठीक आहे ना, आम्ही येतो 4 बाया, आणि शांताबाई घेऊन गेला तुमच्या घरची, 5 जणी होऊन जाते. बरं ठीक आहे ना, मग घरची ले घेतो आणि माणसं बी. पण रोजंदारी म्हटलं 300 रुपये चालू आहे, पहिले सांगू राहिली. 300 रुपयेच रोज घ्यायचा. हा सकाळी 7 वाजतापासून 1 वाजेपर्यंत. नहीं वो तो है ही, सुबह 7 बजे से 1 बजे तक, क्योंकि धूप बहुत है ना, ऊन कितनी लगती. सुबह 7 बजे से 1 बजे तक आएंगे हम, आणि 300 रुपये रोज. आणि तात्याचं झालं का माया इकडे, आणि माया इकडलं झालं का देवानंद भाऊच्या इकडे. म्हणजे तुम्हाला महिनाभर काम चालून जाते. अंगावर घेत असेल तर अंगावर घेऊन घ्या काम. ते पाहिन आम्ही आता. हा पहिले गहू पाहिन कसा काय तर, मग पाहिन आम्हाला कसं काय पुढचे तर. बरं ठीक आहे, मग मी तुमच्या भरोशावर बसतो मग उद्या सकाळी. अरे बिंदास राहा तुम्ही, काही लोड नका घेऊ. अरे कारच घ्यायची आहे ना, घेऊ ना आपण कार. थांबतो सही, जाऊ तर निघू दे आपल्याला. खरंच सांगा, हे पहा जेवणाच्या ताटावर बसले तुम्ही, खोटे नका बोलू. अरे खरंच घेत आहे, पण थांबतो सही. गहू खपू दे, गव्हाचे पैसे आणि काही जवळचे पैसे. हा आणि काही इकडून तिकडून मागतो आणि घेऊन घेऊ बा. कारच पाहिजे तुले, कारच घेऊ त्या बहिणीच्या गावाला जासाठी. फक्त एक काम कर, उद्या सकाळी 7 वाजतापासून 1 वाजेपर्यंत आपल्या वावरात गहू सोंगाले चला लागल. कारण कसं आहे, मजुरा कमी आहे आणि त्यावाल्या मैत्रिणी बी आहे सोंगाले गहू. येतो ना मी, नाही थोडी म्हणतो, हर वर्षीच येतो. काय आहे त्याच्यात मी. बस जमलं तर मग भेटून जाईन तुले. बासुंदी कोणाची लागू राहिली खाले का हो? बासुंदी कोणाची लागू राहिली खाले. बासुंदीत का तंबाखू टाकला का ते, तंबाखू सारखीच लागू राहिली खाले. तुम्हाला नाही लागू राहिली का बाबा, आणि तुले नाही लागू राहिली का. तुले कशी लागा, त्याच बनवली ना बासुंदी. उठा पहिले, आणि पहिले तोंडातला तंबाखू थुका, आणि मग बासुंदी खा. मले म्हणून राहिले तिथं त्या बासुंदीत तंबाखू टाकला काय. तोंडातच आपले तंबाखू आहे ना. पूर्ण ते सफा करा पहिले तोंड, पुरक्या टाका बाहेर, पाण्याच्या गुईल्या करा,